नमस्कार. माझं नाव आनंद मोरे. कदाचित सगळ्यांच्या परिचयाचा असेलच. मंचावरील आमचे गुरुवर्य, त्यानंतर परमवीर गुरुवर्य. आता विषय औपचारिकता मला जास्त करता येत नाही आणि मला भाषण पण देता येत, पण विषय असा आहे की आता बोलायला सांगितलं आणि इथं मंचावर काय काय झालं याबद्दल काय काय झालं मला माहिती. मला थोडासा विलंब झाला. संघटनेचे काम त्यामध्ये एक विषय होता तो पूर्ण करून इकडे तुमचा अनुभव सांगा लोकांना. आता राहिला विषय इथं आपल्याला नैसर्गिक शेती संदर्भातच बोलवलंय. तर मी मुळातच नैसर्गिक शेती करतो. 2016 पासून मी नैसर्गिक शेती करतो. त्याचा अनुभव पण खूप मोठा आहे माझा. की सुरुवातीला अगदी जोशात अण्णांनी सांगितलं मला सुभाष पाळेकरांचं नाव, तर मी त्यांना आदर्श ट्युशन म्हणजे आदर्श तर त्यांना आदर्श ट्युशन मी सुरुवातीला त्यांचं कार्यशाळा केली आणि शेतीत उतरलो. या अगोदर शेतीच करत नव्हते, शेतीत उतरलो. शेती सेंद्रिय करायला लागलो. पहिले 3 वर्ष लॉसमध्ये, 100% लॉस. म्हणजे असं अगदी हा अनुभव प्रत्येकाच येतो. प्रत्येकाने सेंद्रिय शेती म्हणजे असं नाही की बाबा आगळ्याने पटकन झालं की जसे दारोड्याची दारू सोडावी आणि मग ते सोडलं की लगेच हात वाळवलं होतं. 2-3 वर्ष त्याला काय सुचत नाही, त्याला अन्न जात नाही. तसंच शेतीच आहे आणि तीच अवस्था माझ्या शेतीत झाली. म्हणजे माझा अनुभव सांगतोय हा. आणि मग मला सगळी नावं ठेवावं लागले. गावात नाशिक वेळा आहे, काय करायला लागले, शेतात तण महिना झालं आहे, पीक बरोबर नाही. तर त्यानंतर 3 वर्षानंतर जे रिझल्ट यायला लागले ते आज बघण्यासारखे आहेत. खूप मोठा बदल झाला, खूप मोठा बदल. आणि हे सगळ्यांना सांगून पटत नाही. लोकांना मी प्रत्यक्षात बघितले वाटतं हे जाऊ मग 1.25 टनाचं आहे. माझ्या दृष्टीने 1.25 टनच जास्त आहे, कारण मी त्याला खर्चच करतो. म्हणजे जेवण वापरणं हे करणं ते देशी गाईच्या आधारेच करतोय. त्याला खर्चच नाही. म्हणजे रासायनिकचं DAPचं एक पोतं टाकण्यापेक्षा मी एक येऊन सोडतो. खर्च किती येतो? 100 ते 150 रुपये. DAPचं तुम्ही 1,500-2,000 रुपये पोता सरकार. म्हणजे तुमच्या 10 पोत्याचा 10 बॅरेलचा हिशोब पडतो तिथे. 10 महिन्याचे 10 बॅरेल सोडले तरी मला ते परवडतं. शेती सेंद्रिय शेती परवडतेच, 100% परवडते. फक्त विषय की तिथं सातत्य असणं गरजेचं आहे. आणि आजच्या घडीला आता जर तुम्ही विचार केला की तुम्हाला आर्थिकदृष्ट्या विचार केला सेंद्रिय शेती, तर थोडंसं तुम्हाला वाटेल की यामध्ये लॉस येतो. 100%च मला आर्थिक गणित बिघडलेलं सर, माझंही बिघडलं. म्हणजे त्यावेळेचं कर्ज आत्ता मी भेटतो. म्हणजे 16 आत्ता मी मागल्या वर्षी निघून जातो थोडं करत. म्हणजे आर्थिक गणित जर बिघडत असेल तर तुम्ही स्वतःसाठी तरी बनवा. म्हणजे कमीत कमी असं की सेंद्रिय शेती 5 गुंठ क्षेत्र आपल्या स्वतःसाठी बनवा, म्हणजे आपल्या स्वतःला घरी खायला होतं. म्हणजे मी बनवलं, धाडसानं उतरलो, 3 वर्ष लॉसमध्ये गेलो, परत त्यानंतर कुठेतरी आता सुधारायला सुरुवात झाली. त्यासाठी माझा कालावधी गेला, बरोबर आहे. तसा तुमचाही कालावधी जाऊ नये तुम्हाला जर असं वाटत असेल तर कमीत कमी आपल्या कुटुंबापुरतं तरी बनवा. सेंद्रिय शेती 5 गुंठ क्षेत्र तयार करा. असे मी गावातले 4-5 कुटुंब तयार केले की बाबा त्यांना सांगितले की तुमच्यासाठी गट तयार केला. 47 लोकांचा मी गट तयार केला आहे सेंद्रिय शेतीचा. परंतु त्यातले सगळे उतरले आहेत, कोणी आलं नाही का. 4-5 जण आहेत त्याने बाबा स्वतःसाठी पराठ्यात बनवावं लागले, म्हणजे घराशेजारी किंवा शेतात सुद्धा एक थोडं क्षेत्र बाजूला करू शकणार. असं काही करू शकत असलं तर करा. की असं म्हणणार नाही की तुम्ही लॉस करू शकणार, त्यात 100%च उतरा. म्हणजे तुम्हाला तुमचा आर्थिक गणित बसवू शकणार, तुम्ही स्वतःसाठी ते बनवा. त्याचा फायदा मी सांगतो की म्हणजे मी सेंद्रिय शेती करायला लागल्याचा फायदा असा आहे की आज वडिलांचं वय 86 आहे. कोणतीही गोळी नाही, कसलाही आजार नाही. आज इथं गावात फिरून वगैरे येतात मस्त विद्यार्थी कुटुंब आणि आई वडील सगळ्यांच, असं कोणालाही आमच्या घरात कसलाही आजार नाही. त्याचं फक्त एक कारण आहे की सेंद्रिय शेती. म्हणजे आम्ही खातोय जे भाजीपाला खातो 100% नाही का, बाजारामध्ये काय लागतं तेवढं आपण आणतोच किरकोळ, पण जास्तीत जास्त जे प्रमाण आपल्या शेतीतनं बनवता येतं, जे काही खाता येतं त्याचा जास्त प्रयत्न करतो. फळं घरापाशी असं आता आलेत बरोपर्यंत की घरापाशी माझ्या प्रत्येक ह्याचं फळ आहे. आयुर्वेदाचे जवळ 70 वनस्पती आहेत की सगळं आजार आला, ताप किरकोळ ताप येतो वातावरणाचा झाला तर घरीच काढा करून देतो. त्यासाठी दवाखाना नाही गेली काढतो. लहान मुलांना सुद्धा, म्हणजे आमच्या 3 कन्या आहेत, 3 कन्यांना सुद्धा जे शक्य आहे ते घरीच करतो. म्हणजे बऱ्यापैकी म्हणतात म्हणजे डॉक्टर सुद्धा म्हणतात की बऱ्यापैकी आजार तुम्ही घरीच बनवून दुरुस्त करू शकता. पूर्वी करतच होतो, आजोबा देतच होते तुम्हाला काही ना काही. म्हणजे दवाखाना हा विषय नंतर आला, आता गोळ्या वगैरे फार्मसाच्या गोळ्या वगैरे आल्या. तर त्या गोष्टी टाळायच्या असतील तर तुम्ही स्वतःसाठी 5 गुंठ क्षेत्र, 4-5 गुंठ क्षेत्र स्वतःसाठी बाजूला काढा की जे तुम्ही रसायनमुक्त करा. त्याच्यामध्ये कुठलंही रसायन वापरायचं नाही. गाई आधार तुम्ही गोमूत्राचं शिंपायचं. पूर्वी तेच होतं की मिरचीवरती गोबड्या आला की लगेच आपलं लिंबाच्या काढी घेऊन शिंपड होतं. तुम्ही बघितलं सर, कारण सगळ्यांचं वय मला वाटतं असं आहे की ज्याने हे सगळं बघितलंय. म्हणजे पूर्वी मिरची खांद्यावरून पाण्यानुसार करायची ना असं, आणि ती मिरची वापरत होते. आता विकत आणून वापरता येईल त्याचं काही रासायनिकच असतं. तर
स्वतःसाठी त्यात काहीतरी करा. जर तुम्हाला त्यातून वाटलं की आपण दुसऱ्यासाठी काही करू शकतो तर करा. आपण जो म्हणजे आपण म्हणतात की नाही काय शेतकरी हा पोशिंदा आहे. आपण जर हे सगळं टिकवायचं असेल म्हणजे आपल्याला धरतीवरची जर प्राणी मात्र ह्या सगळ्या जर टिकवायचं असतील तर आपल्याला त्या वर्षी यावंच लागेल. भविष्यात आणखी सुद्धा जबरदस्ती सरकार तुम्हाला आली म्हणजे दिसतंय की तुम्हाला म्हणजे अनेक ठिकाणचे कोणी तसं उदाहरण दिलं असेल मला माहीत नाही की कुठे पंजाबमध्ये काय कॅन्सर ट्रेन चालते कुठं काय. तर हे सत्यच आहे म्हणजे हे फॅक्ट बघतात. तरी सुद्धा माणसाची मानसिकता होत नाही की आपण सेंद्रिय शेतीकडे यावं. तर मग मला काय म्हणायचं की तुम्ही आर्थिक गणित जर बिघडत असेल तर स्वतःसाठी करा. माझा सांगायचं ते एवढाच आहे की स्वतःसाठी थोडं क्षेत्र काढा आणि ज्यामध्ये भाजीपाला तुमचाच असेल ते तुमच्यासाठीच असेल. तुम्ही दुनियेचा विचार त्यावेळी करा की तुमचं कुटुंब सुखी झाले की तुम्ही दुनियेचा विचार 100% करा. करायलाच पाहिजे. जर आपण नाही विचार करतो कोण करणार. जर आपण नाही शेती पिकवतो मग दुनिया जगणार कशी. कार्पोरेट क्षेत्रात तुम्हाला तसं असेल म्हणजे चकाचौंध म्हणजे हे तसं असेल पण मुळात असा विषय की त्यांना आपल्याशिवाय पाहिजे. आपण पिकवलं तरच ते खाणार आहे आणि तिथं आपलं मार्केट आहेच. मार्केट कुठेही जाणार नाही. त्यामुळे आपल्यासाठी आणि मग दुनियासाठी सेंद्रिय शेती करा हा माझा मूळचा सल्ला आहे. मला असं वाटतं की तुम्ही बऱ्यापैकी विचार करूनच असतात की बाबा ठीक आहे की एवढं करायचं तुम्हाला आर्थिक नुकसान. मूळ मुद्दा तिथंच येतो की सगळ्यात असं म्हणतो मला आर्थिक नुकसान होणार 4 पैसे कमी मिळतील. तर यासाठी तुमच्यात संयम असणं गरजेचं आहे. संयम असेल की बाबा ठीक आहे आज मी 16 नंतर जर संयमानं जर केलं नसतं तर माझी सोसायटी फेडतं झाली नसतं. तर त्यासाठी मला आता लागलं ना 8-9 वर्ष गेली तर फिटली माझी. आता नील झालं. आता कुठेतरी मग चालू झालं माझं. आता कुठेतरी 4 पैसे येतात तर ते शिल्लक राहतात. रासायनिकवर असतो तर पहिल्या 2 वर्षात फिटले असते पण प्रत्येक काढली असते लागवडी कशी बघायसाठी. बरं असं काही विचार करू शकता तुम्ही स्वतः उतरा असं माझं मत आहे. बस याच्यापेक्षा काही वेगळं सांगू शकत नाही. अनुभव माझा हाच आहे की फार नुकसान संस्कृतीपर्यंत या ठिकाणी विषय बोलते आज की सेंद्रिय यांचं मी जीवनरथ सुद्धा वापरतो. त्यांचं कृष्ण तपासींचं त्यांच्या बरेच मी कॅन वगैरे घेतो. ते प्रोडक्शन चांगलं आहे त्याचं खूप छान आहे. वापरायला काही हरकत नाही. स्वतःच्या शेतीच आहे म्हणजे स्वतः 5 बंद करत असेल तर थोडंफार तरी मागून बघा. त्याचा अनुभव उपयोग आहे तुम्हाला रासायनिक सारखी अशी चमक दिसणार नाही पण उत्पादन चांगलं दिसेल जे की तुमच्या शरीरासाठी चांगलं असतं. चालेल धन्यवाद.